नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला ताक। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मसाला ताक कशा पद्धतीने बनवायचं ते बघूया। इथे मी दही घेतलेलं आहे, असं घट्टसर दही घेतलेलं आहे बघा ताक बनवण्यासाठी। आता ताक बनवण्यासाठी आपण एक भांड्यामध्ये हे दही काढून घेऊया। तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी 3 चमचे दही काढून घेणार आहे, म्हणजे 1 कप भरून दही इथे मी काढून घेतलेलं आहे। आता किती बनवायचं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी रवी घेतलेली आहे, रवीने अगोदर हे दही आपण व्यवस्थित असं घुसळून घेऊया 1-2 मिनिटांसाठी। तर 1 कप दह्यापासून आपण इथे 5 ग्लास ताक बनवून घेणार आहोत। तर बघा या पद्धतीने आपण 2-3 मिनिटं दही छान असं घुसळून घ्यायचे। 2-3 मिनिटं झालेले आहेत, आपण दही छानपैकी इथे घुसळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर थंड पाणी घेतलेलं आहे, मी 1 तांब्या भरून याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। अजून याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। ताक जे असतं ते पातळ असतं, तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता पाणी टाकून घेतल्यानंतर आपण पुन्हा हे छानपैकी फेस येऊपर्यंत घुसळून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता याच्यावरती मस्त फेस आलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे रवीने छानपैकी घुसळून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी काही बर्फ टाकून घेणार आहे। तर एक 4-5 बर्फाच्या वड्या देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे। मस्त थंड असं आपलं ताक तयार होईल। पुन्हा हे आपण व्यवस्थित असं घुसळून घेऊया। जेवढं छानपैकी आपण घुसळून घेऊ तेवढं छान असं ताक बनले जातं। तर अशा पद्धतीने मी एक 4-5 मिनिटांसाठी हे ताक व्यवस्थित असं घुसळून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। ताक बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि झटपट देखील होतो आणि शरीरासाठी या ताकाचे खूप असे फायदे आहेत आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला आतून थंडावा भेटतो। पाण्याचं प्रमाण देखील आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होतं अशा पद्धतीचं जर आपण ताक जर बनवलं तर बघा ताक बनवून झालेलं आहे। अशा पद्धतीचं पातळ असं ताक मी इथे बनवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे। चिमूटभर आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया। अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाला टाकल्यानंतर ताकाची चव खूप छान लागते। याच्यामध्ये आपण दोन्ही प्रकारचे मीठ टाकून घेणार आहोत, काळं मीठ आणि साधं मीठ। तर बघा अर्धा चमचा इथे मी दोन्ही पण मीठ टाकून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण छोटी मिरची घेतली, तिचे बारीक तुकडे करून घेतले, ते टाकून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। सर्व जिन्नस टाकून घेतल्यानंतर रवीने पुन्हा आपण हे ताक घुसळून घेणार आहोत, म्हणजे सर्व जिन्नस टाकलेले व्यवस्थित असे या ताकामध्ये मिसळतील। अशा पद्धतीने आपण 2 मिनिटांसाठी पुन्हा हे व्यवस्थित असं घुसळून घेऊया। तर बघा मस्त ताक आपलं इथे पिण्यासाठी तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं ताक बनवून घ्यायचंय। एकत्र करून घेतले ताक छानपैकी आपलं इथे झालेलं आहे। मस्त वास सुटलेला आहे या मसाले टाकलेल्याचा। आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया। झटपट छानपैकी आपण मस्त इथे 5 मिनिटांमध्येच ताक बनवलेलं आहे। ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण पुदिना पावडर टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे जर आलं असलं तर आल्याचा रस सुद्धा टाकू शकता किंवा किसून सुद्धा टाकू शकता, खूप छान लागतं। तर ही पावडर मी घरीच बनवलेली आहे। तर थोडीशी मी पुदिना पावडर याच्यावरती टाकली आणि झटपट असा आपला मसाला ताक इथे तयार झालेला आहे। या पद्धतीने मसाला ताक नक्की बनवून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।